फळं हे निसर्गाने दिलेला अखंड ऊर्जेचा स्रोत आहे. शरीरामध्ये आहारातून मिळणारी पोषक तत्व कमी पडायला लागली किंवा ऊर्जेची कमतरता व्हायला लागली किंवा आजारपणानंतर शरीरामध्ये भरून येणारी झीज भरून काढायची असली तर फळ हे तत्पर ऊर्जा देण्याला समर्थ असतात. अशा वेळेस फळाचे उपयोग आपल्या सगळ्यांना माहिती असले तरी शरीरामध्ये सध्या कुठल्या पद्धतीची फळं घेतली की चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगल्या पद्धतीने पोषण करू शकतात. शरीरामध्ये फळाचा उपयोग कसा केला पाहिजे, कुठल्या गोष्टीसोबत फळं घेणं हानिकारक असतं हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची व्हिडिओ आपल्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 14 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करत आहे. मुळात फळ ही मधुर आणि आम्ल रसाची असतात. शरीरामध्ये असणारी आम्लता वाढवायला आणि त्यामुळे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल स्रोत जे असतात किंवा पचनामध्ये होणारी कमतरता भरून काढण्यासाठी फळ उपयोगी ठरतात. शरीरामधला असणारा रसधातू त्यामुळे लगेच वाढायला लागतो आणि ऊर्जेची गरज लगेच भरून येते. अशा पद्धतीने रसाची गरज भरून काढणारी फळं शरीराला रसधातूसाठी समृद्ध होत असली तरी इतर धातूचं पोषण करण्यास मात्र फळ पूर्णतः समर्थ ठरत नाही. त्यामुळे फळ हा संपूर्ण आहार मात्र होऊ शकत नाही. त्यामुळे फळाचा उपयोग हा आहाराव्यतिरिक्त पोषक तत्व भरून काढण्यासाठी चांगला होऊ शकतो. अशा पद्धतीने ऊर्जेची असीम स्रोत असणारी ही फळं घेताना आपण काय चुका करतो, तर फळं घेताना काय काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात पहिलं, फळ हे त्याच्या अख्ख्या स्वरूपामध्ये घेतलं पाहिजे. फळामध्ये असणारी आम्लता ही शरीरामध्ये गेल्यानंतर ती टिकून राहण्यासाठी त्याला लागणारे फायबर्स मटेरियल हे फळासोबत बांधलेले असतात. त्यामुळे फळं सोलून अख्ख्या स्वरूपात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मिळणारी ऊर्जा आणि त्यात असणारं आम्लत्व हे आमाशयाच्या ठिकाणी बऱ्याच काळापर्यंत टिकवलं जातं आणि त्यामुळे शरीरामधली आम्लता फार मोठ्या प्रमाणात वाढून विदाह तयार होण्यास प्रतिबंध होतो. म्हणून फळामध्ये होणाऱ्या अपक्व कफ तयार होणं, त्यामुळे होणाऱ्या सर्दी अशा विकार जे होतात ते फळाचे केवळ ज्यूस घेण्यामुळे होतात. दुसरा फळाचा प्रकार की फळामध्ये मोठ्या प्रमाणात घेताना आपण जी सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे दूध टाकून त्याला घेणं. मुळात फळ हे पक्व स्वरूपात आहे, दूध हे संपूर्ण आहार असला तरी अपक्व स्वरूप आहे आणि या दोघांचा संयोग विरुद्ध होऊन शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात त्वचेचे विकार होऊ शकतात. त्यामुळे पित्ताचा विदाह होणे आणि पित्ताच्या होणाऱ्या विकृतीमध्ये पित्त कशा पद्धतीने जपलं पाहिजे याबाबतचा जो आय लिंकमध्ये व्हिडिओ तो बघितला की आपल्याला समजेल, लक्षात येईल की पित्ताचे कुठले त्रास होते. तर त्यामुळे फळ ही त्याच्या अख्ख्या स्वरूपात कुठल्याही प्रकारचा संयोग न करता केवळ अख्खी फळच घेतली पाहिजे. आता फळामध्ये तिसरा प्रकार केला जातो तो स्मूदी सारखे प्रकार, म्हणजे फळ आणि फळभाज्या हे एकत्रित करणे किंवा मध किंवा त्याच्यामध्ये साखर टाकून त्याचा संयोग करणे ही सुद्धा एक चुकीची पद्धत आहे, ती टाळली पाहिजे. त्यामुळे फळाचं पोषक तत्व मिळण्यासाठी फळ ही त्याच्या अख्ख्या स्वरूपामध्ये आहेत त्या स्वरूपामध्ये आणि कुठलाही ज्यूस न बनवता केवळ जेवणापासून 3 तास आधी किंवा 3 तास नंतर म्हणजे पचनाची अवस्था संपल्यानंतर घेतली पाहिजे. कारण पहिल्या 1.5 तासाचा आहाराचा पचनाचा वेळ हा आम्लतेचा असतो. त्या पिरियडमध्ये शरीरात आम्लता वाढू नये आणि पूर्ण आहाराचं पचन झालं की उरलेले पोषक तत्व मिळावे यासाठी म्हणून फळं ही साधारणतः दिवसाच्या जेवणाच्या 3 तास आधी किंवा 3 तास नंतर घ्यावी. त्यातल्या त्यात संध्याकाळच्या वेळेला फळं घेतली पाहिजे का, तर नक्कीच नाही. कारण फळ ही मुळात आम्लगुणाची असतात आणि संध्याकाळचा वेळ ज्यावेळेस सूर्यास्त होऊन जातो, शरीर क्षीण झालेला असतं, त्यावेळेस सर्व पृथ्वी शीतल झालेली असते, म्हणजे थंड झालेली असते आणि त्यावेळेस आम्लगुण नॅचरली वाढलेला असतो. पाचन मंद असतं, त्यामध्ये आम्लता शरीराची वाढलेली असते. अशा वेळेस फळं घेतल्यानंतर आम्ल विपाक बनतो आणि शरीरामध्ये त्रास व्हायला लागतो. त्यामुळे फळं ही सूर्यास्ताच्या आत आणि जेवणापासून 3 तास आधी किंवा नंतर घेतली पाहिजे. हे झालं फळं कुठली घ्यावी आणि कधी घ्यावी. आता फळाच्या बाबतीत फळं कुठली घ्यावी, तर फळं आपण राहत असो त्या परिसराच्या 40 किलोमीटरचा एरिया हा आपला देश मानला जातो, म्हणजे प्रदेश मानला जातो. या 40 किलोमीटरच्या एरियानंतर प्रत्येक ठिकाणी भाषा, त्यासोबत पाणी आणि वातावरण सुद्धा बदलत असतं. त्यामुळे आपल्या शरीरात प्रकृतीने ज्याही गोष्टी कमतरता पडणार असतात त्या खनिज पदार्थाच्या स्वरूपामध्ये फळाच्या स्वरूपात तिथे पोहोचवल्या जातात. तर आपली ही प्रकृती जी माता असते ती आपल्यासाठी ज्या कुठल्या फळाची गरज खनिजाची कमतरता आहे ती फळाच्या माध्यमातून पूर्ती करते. त्यामुळे काश्मीरमधलं सफरचंद खाल्ल्याने आपल्याला तेवढी पोषक तत्व नक्कीच मिळणार नाहीत,
जेवढी आपल्या भागात पिकणाऱ्या फळांनी मिळणार आहे. त्यामुळे आपण राहत असलेल्या परिसरामध्ये जी उपलब्ध फळं आहेत ही आपल्यासाठी गरजेची असतात, तीच आपण घेतली पाहिजे. आता त्याचमुळे कुठल्याही पद्धतीने फळामधले त्याचे प्रोटीन, फॅट्स किंवा त्याला कॅलरीजच्या तुलनेत त्याचा वापर करणं हे तितकंसं उपयोगी आपण राहत असलेल्या आपल्या फळाच्या तुलनेत असणाऱ्या कॅलरीज, फॅट्सचा दुष्वापर न करता त्याची पाचक तत्वाच्या आधारावर केलं पाहिजे. म्हणून 40 किलोमीटरचा एरिया आपण खात असलेली सततची फळं आणि ऋतू आणि कालनुसार आणि प्रकृतीनुसार फळांचा प्रकार याच्यावर अवलंबून असले पाहिजे. आता तिसरा प्रकार म्हणजे फळाची बहुतांशी फळं ही उन्हाळ्यामध्ये रसधातूला पक्व करणारी असतात, त्यामुळे रसवर्धक असतात. उन्हाळ्यामध्ये शरीरात क्षार धर्म वाढतो, त्यामुळे रसवर्धन होणं आवश्यक असतं. अशा वेळेस उन्हाळ्यात भरपूर फळं घेतली पाहिजे. शरीरामधलं पोषक तत्व त्यांनी सुधारतं. आता फळाच्या रंगाच्या आधारावर कशी निवड करावी? तर शरीरामध्ये साधारणतः लाल किंवा पिवळ्या रंगाची फळं ही पाचक असतात. त्यामुळे त्याच्यामधलं आम्लत्व चांगलं असतं आणि शरीरामध्ये ज्यांच्यामध्ये पचन मंद आहे अशा व्यक्तींना पोषक तत्वासाठी म्हणून लाल किंवा पिवळी फळं घेतली पाहिजे. आता प्रकृती कशी ओळखायची याचा पुढे व्हिडिओ येईल, त्याच्यानंतर आपण ते बघता येईल. पण सध्या ज्यांच्यामध्ये कफाची किंवा वाताची प्रकृती आहे अशांनी पाचक फळं घेतली पाहिजे. ज्यांची पित्ताची प्रकृती आहे अशांनी पांढरी रसाळ फळं घेणं योग्य ठरतं. त्यामुळे आपण फळाच्या बाबतीत निवडताना हा सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारणतः लाल पिवळी फळं म्हणजे पपई झाले, सफरचंद पपई झाली किंवा मग त्या व्यतिरिक्त डाळिंब झाले, चिकू झाले, अशा प्रकारची फळं ही पाचक स्वरूपाची असतात. तर केळी झालं, सफरचंद सारखी थंड फळं ही शरीरामध्ये पोषक तत्वाने भरपूर असली तरी पाचनावरती जोर पडतात. त्यामुळे ज्यांना बलाची गरज आहे आणि पाचक तत्व चांगलं आहे आणि अशांनी पांढरी फळं घ्यावी. तर ज्यांना पाचन मंद आहे, सर्दीचा खोकल्याचा त्रास होतो अशांनी लाल पिवळी फळं घेतली पाहिजे. त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आम्लता फार मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि फळांची गरज आहे अशा वेळेस फळांना जे चाट मसाले असतात किंवा सैंधव जे असतं, सैंधव नमक किंवा मग काळं मीठ ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये क्षार जे असतात ते त्यातल्या ठिकाणी असणारी आम्लता नष्ट करतात. त्यामुळे फळासोबत त्या क्षारांचा किंवा ते क्षार चाट मसाल्यासारखी वापरल्या गेली तर बऱ्याच प्रमाणात आम्लता नष्ट करू शकतात. अशा प्रकारची संपूर्ण गुणांनी पूर्ण असणारी फळं जर संयोगाचा विभाग म्हणजे शेक वगैरे अशा स्वरूपात न घेता अख्ख्या स्वरूपात घेणं, काळापासून म्हणजे ऋतूनुसार ज्या ऋतूत जी उपलब्ध होतात त्यानुसार घेणं, त्या व्यतिरिक्त जेवणाच्या पाचनापासून 3 ते 4.5 तासाचं अंतर ठेवून घेणं आणि त्यानंतर रंगाच्या आधारावर आणि प्रकृतीच्या आधारावर घेणं, ही फळाची जर या पद्धतीची काळजी घेतली तर फळं ही आपल्याला अमृतासमान नक्कीच फळ मिळतं. त्यामुळे आपण सुद्धा फळाच्या या गुणधर्माचा उपयोग मुक्त हस्ताने केला पाहिजे. प्रकृतीने दिलेलं हे वरदान आपण नक्की भोगलं पाहिजे. धन्यवाद.